अध्याय दुसरा. बाळ यशवंतचा जन्म झाला. चंद्राच्या कलेप्रमाणे बाळ वाढू लागला. बाळ कधीही रडत नसे, नेहमी आनंदात असे. नृसिंह कृपेने झालेला आपला हा पुत्र वाढवताना महादेवपंत व हरिदेवी यांना परमसंतोष होत होता. हळूहळू बाळ यशवंत रांगू लागला. त्याला महादेवपंतांच्या मांडीवर बसून हरिनाम ऐकायला खूप आवडत असे. आता दुडू धावायला लागलेला बाळ यशवंत देव्हाराकडे जात असे आणि दत्ताची मूर्ती हातात घेऊन आपल्या कपाळाला लावून परत ठेवत असे. हे पाहून आई वडिलांना हर्ष होत असे. यशवंत 8 वर्षांचा झाला. आज्ञाधारक असल्यामुळे शाळेत तो गुरुजींचा लाडका होता. त्याचे मोडी लिपीतले हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. यशवंत कोणाशीही भांडत नसे. त्याचे खेळही देवाच्या भक्तीचेच असत. दयाळू यशवंत वर्गातल्या मुलांना नेहमी लागेल ती मदत करत असे. कोणी भुकेलेले आढळल्यास त्याला स्वतःचे खाणे देत असे. यशवंत नेहमी इतरांच्या दुःखाने दुःखी होत असे. यशवंताचे शिक्षण चालू होते. पुढे तो अभ्यासाबरोबरच कुलकर्णीपणाचे म्हणजेच हिशोब ठेवण्याचे कामही शिकू लागला. या सबंध काळात त्याचे हरिनाम जपणे चालूच होते. यशवंत लग्नायोग्य झाला. टेंभुर्णीचे जिवाजी देशपांडे यांना आपल्या कन्येसाठी सद्वर्तनी यशवंत अगदी सुयोग्य वर आहे असे वाटले. मग जिवाजी देशपांडे यांची सर्व गुणसंपन्न कन्या सुंदरा व यशवंत यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. विवाहाच्या वेळी यशवंत 12 वर्षांचा व सुंदरा 6 वर्षांची होती. विवाहाच्या वेळी सुंदराचे नाव बदलून रुक्मिणी ठेवण्यात आले. या विवाहप्रित्यर्थ बोसे आणि टेंभुर्णी या दोन्ही गावात भरपूर अन्नदान करण्यात आले. यशवंत महाराज 14 वर्षांचे झाल्यानंतर आपल्या मामांच्या घरी कोपरगावला राहायला आले. मामांच्या प्रयत्नाने त्यांना येवले गावात कारकुनाची तात्पुरती नोकरी लागली. त्यामुळे ते येवले येथे राहू लागले. पत्नी रुक्मिणी अजून वयात आली नसल्याने रीतीप्रमाणे आपल्या माहेरीच राहत होती. आपले काम यशवंत महाराज चोखपणे व प्रामाणिकपणे करत असत. त्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठांची विशेष मर्जी होती. अशी 2 वर्षे निघून गेली. नगर कलेक्टर साहेब यशवंत महाराजांचे मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षर आणि प्रामाणिक व चोख काम बघून खुश झाले. त्यांनी 16 वर्षांच्या यशवंत महाराजांची तात्पुरती असलेली नोकरी पक्की केली. एवढ्या लहान वयात प्रतिष्ठित व चांगल्या पगाराची नोकरी मिळूनही यशवंत महाराजांच्या स्वभावात काहीही फरक पडला नव्हता. मद मत्सर लोभ वगैरे षड्रिपूंना जिंकलेले त्यांचे सरळ साधे वागणे तसेच चालू राहिले. त्यांनी आपले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे चालू ठेवले. काही वर्षे गेली. आता यशवंत महाराजांची बदली पारनेरला झाली. त्यांचा पगारही वाढला होता. यशवंत महाराजांची पत्नी रुक्मिणी आता संसारयोग्य वयाची झाल्याने महादेवपंत व हरिदेवींनी तिलाही पारनेरला पाठवून दिले. आपल्या धार्मिक पत्नीच्या येण्याने यशवंत महाराजांना नोकरी सांभाळून देवाची भक्ती करणे सोपे झाले. रुक्मिणीला आपल्या पतीच्या बरोबरीने दानधर्म, अतिथी सेवा, दीनदुबळ्यांना मदत करणे हे मनापासून आवडत असे. आत्तापर्यंत यशवंत महाराजांना अध्यात्म, वेद, पुराण सर्व काही आत्मसात झाले होते. त्यांना कर्मयोगाचे मर्मही कळले होते. पण साधनेची अंतिम पायरी गाठण्याचा योग्य मार्ग सापडणे गुरुकृपे वाचून शक्य नव्हते. त्यामुळे यशवंत महाराजांना सतत गुरुकृपेचा ध्यास लागला होता. त्यांना इतर कशातही रस वाटेना. एका रात्री त्यांच्या स्वप्नात एक अजानुबाहू तेजस्वी महापुरुष प्रकटला. त्या महापुरुषाच्या कमरेला फक्त लंगोटी होती. त्याने यशवंत महाराजांच्या हातात गोल आकाराचा शाळीग्राम ठेवला आणि म्हणाला, घाबरू नकोस, हा शाळीग्राम घे, याची पूजा कर आणि मनापासून भक्तीने प्रार्थना कर. तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. आणि तो विभूती अंतर्धान पावला. यशवंत महाराज गोंधळले. आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ काय याचा विचार करण्यातच उरलेली रात्र गेली.
पहाटे यशवंत महाराजांना उशाखाली शाळीग्राम सापडला. आपल्याला आलेल्या अनुभूतीने त्यांना अत्यानंद झाला. त्या स्वप्नानंतर त्यांच्या मनाची तळमळ शांत झाली. त्यांनी शाळीग्राम मोठ्या भक्तिभावानं मस्तकी लावला. देवारातील इतर देवांबरोबर ते रोज त्याची पूजा करू लागले. आता यशवंत महाराजांच्या मनाला रुखरुख लागून राहिली की स्वप्नात शाळीग्राम देणारा तो दिव्य पुरुष मला प्रत्यक्ष भेटेल का, आणि भेटला तर केव्हा व कुठे भेटेल. त्यांच्या मनात येऊ लागले की आपण नोकरी सोडून देऊन त्या दिव्य पुरुषाच्या शोधात हिंडावे. पण शोधणार तरी कुठे. काही दिवसांनी यशवंत महाराजांना परत स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात तोच दिव्य पुरुष आला. त्याने आदेश दिला की मी दिलेला शाळीग्राम घेऊन माझ्या भेटीस यावे. सध्या माझे वास्तव्य मंगळवेढ्यास आहे. मग नोकरीच्या ठिकाणी रजेचा अर्ज देऊन यशवंत महाराज मंगळवेढ्याला निघाले. मंगळवेढा जसजसे जवळ येत होते तसतसे त्यांच्या मनातल्या विचारांचे काहूर वाढत होते. मी स्वामींना मंगळवेढ्यात कुठे शोधू, त्यांना काय सांगू, जरी ते भेटले तरी माझा स्वीकार करतील का. गहीवर येऊन त्यांचा कंठ दाटला. यशवंत महाराज मंगळवेढ्यात पोचले. रस्ते व घरे ओलांडून जात असताना एका वाड्यासमोर आल्यावर त्यांना दिसले की आतमध्ये एक मूर्ती आनंदात डुलत बसली आहे. बघता क्षणी त्यांनी ओळखले की आपल्याला स्वप्नात दिसलेले स्वामी ते हेच, तीच अजानुबाहू तेजस्वी मूर्ती. पाहता क्षणी यशवंत महाराजांचे भान हरपले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. स्वप्नात दिसलेले स्वामी म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते. पुढे होऊन यशवंत महाराजांनी स्वामी समर्थांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे चरणकमल भिजवून टाकले. मग स्वामी समर्थांनी त्यांना विचारले की मी दिलेला शाळीग्राम आणलास का. हा प्रश्न ऐकताच यशवंत महाराजांना स्वप्नाची खूण पटली. ते म्हणाले, स्वामी, आपल्या कृपेने मला आपले दर्शन घडले. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. इतके दिवस मी योग्य गुरुच्या शोधात फिरत होतो. आज माझा शोध संपला. हे सद्गुरू समर्थ देवा, माझ्यावर अशीच कृपा ठेवा. स्वामी समर्थ हसून म्हणाले, आज मला देवा म्हणतो आहेस, पण उद्या लोक तुला देवा म्हणतील. असे म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. त्याच क्षणी यशवंत महाराजांना स्वामी समर्थांच्या जागी श्री दत्त असल्याचा भास झाला. त्या भावसमाधी अवस्थेत त्यांना साधनेची अंतिम पायरी गाठण्याच्या मार्गाचे ज्ञान झाले. हे सर्व काही क्षणातच झाले आणि त्यांची भावसमाधी उतरली. भानावर आल्यावर त्यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की हे स्वामी समर्था, माझ्या अंतरी नेहमी आपलाच वास असावा. आता मला अंतर देऊ नका. त्यानंतर यशवंत महाराज 2 दिवस तेथे राहिले. स्वामी सेवा केली. भरपूर अन्नदान केले. मग स्वामी समर्थांची आज्ञा घेऊन पारनेरला घरी परत आले.